राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र मराठी माणसांनी बघितलं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहतोय. समाधान आहे चेहऱ्यावर. काय दिसतंय? माझ्याच काय, जेवढे लोक बाहेर पडतात त्या सभागृहातनं त्या लोकांच्या चेहऱ्यावर समाधान निश्चित आहे, आनंद निश्चित आहे. आणि या ऐतिहासिक क्षणांचे आम्ही साक्षीदार आहोत, आपण सगळेच साक्षीदार आहोत. याचा एक वेगळा आनंद आहे. प्रस्तावाचं गणित गेल्या अनेक दिवसांपासून अडकलेलं. प्रस्ताव कोण देणार? तुम्ही देणार की आम्ही देणार? अखेर मुद्दा मराठीचा आला आणि दोघंही एकत्र आले. हे असं वेगळं वळण नाही का बघायला मिळत? उलट हे जास्त आनंददायी आहे की एक पॉलिटिकली जेव्हा एखाद्या राजकीय दृष्ट्या काहीतरी युती किंवा आघाडी किंवा एकत्र बोलणी किंवा प्रस्ताव दिले जातात, हे त्या निवडणुकांपुरते किंवा त्या राजकारणापुरते मर्यादित असतात. पण हा सगळ्यात महाराष्ट्राच्या आयुष्यातला खरंच म्हणजे संयुक्त महाराष्ट्रानंतरचा क्षण आहे की या मुद्द्यावर, मराठीच्या मुद्द्यावर केवळ राजकीय पक्ष नाही, या महाराष्ट्रातले विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कलावंत, सामान्य नागरिक हे सगळेजण उतरले. मोर्चा झाला असता तर त्याचं आजपर्यंत न भूतो असं रूप बघायला मिळालं असतं. पण जेव्हा ते सगळे शासकीय निर्णय मागे घेतले गेले, रद्द करण्यात आले, त्याच्यानंतरसुद्धा एक विजयाचा जल्लोष किंवा विजयाच्या जल्लोषाची सुरुवात इथे बघायला मिळते. आणि एका सामाजिक मुद्द्यांवरती, एका मराठीसारख्या एका भाषेच्या मुद्द्यावरती मला असं वाटतं की दक्षिणेत असं खूप वेळ झालं आहे, महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडतं, याचा विशेष आनंद आहे. आनंद आहेच, पण दुसरी गोष्ट की पहिलं पाऊल टाकणार कोण हा विषय होता. मग याच्यामध्ये पहिलं पाऊल कोणी टाकलं? मला असं वाटतं पहिलं पाऊल कोणी टाकलं किंवा नाही टाकलं किंवा का नाही टाकलं किंवा कसं झालं हे म्हणण्यापेक्षा आज जे पाऊल महाराष्ट्राच्या इथे पडलेलं आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी पडलेलं आहे, हे महत्त्वाचं मला वाटतं. त्यामुळे आणि ते पाऊल पहिलं कोणाचं पडलं ह्याच्यापेक्षा तुम्ही जर व्यासपीठावरची जर दोघांची प्रवेश बघितला असेल तर दोघांचं हे पाऊल एकाच वेळा पडलं आणि एकत्र दोघांचं पाऊल पडलं आहे. तुम्ही खरं तर शिवसेनेमध्ये तुम्ही कामं केलेली आहेत, दोन्ही शिवसेनेचे प्रवाह तुम्हाला माहीत आहेत. महाराष्ट्राच्या भविष्यामध्ये हे प्रवाह कशा पद्धतीचं असतील, काय बघता महाराष्ट्र भविष्यात? मला असं वाटतं की पुढचं राजकीय भाष्य करणं थोडंसं अधीरपणाचं ठरेल की नेमकं कशा पद्धतीने हे करतील. पण निश्चितपणे दोघांनीही आपल्या भाषणात सांगितलेलं आहे, एकजुटीविषयी सांगितलेलं आहे, पुढच्या प्रवासाविषयी सुतोवाच केलेलं आहे. आणि आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्या बाहेर नाहीत. मराठीचा मुद्दा 1966ला पण आला होता, त्यावेळेस ही संघटना स्थापन झाली आणि एक वेगळा उठाव बघायला मिळाला होता. आजही मराठीचा तोच मुद्दा आहे. आज दोन्ही भाऊ एकत्र आहेत, उठाव बघायला मिळतोय तुम्हाला. आज चळवळ होईल सुरू परत? अगदीच, म्हणजे मी हा काही अंतिम विजय आम्ही काय किंवा कुठलाही पक्ष आम्ही मानत नाही. ही अंतिम विजयाच्या दिशेने जाणारी सुरुवात मात्र निश्चित आहे. आणि मराठीचं जे काही भाषेचं, मी राजकारण म्हणत नाही, भाषेचे जे महात्म्य आहे किंवा भाषाविषयक जे काही काम करायला हवंय महाराष्ट्राने, त्याची मात्र नक्की सुरुवात आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.